इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे आमचे सर्व वार्ताहर मित्र, पक्षाचे सर्वच धुरीण, विजयी उमेदवार प्रदीप, आज आपल्या निमित्तानं आम जनतेच्या समोर आम्ही संवाद करू पाहतोय. दुसऱ्याच दिवशी तमाम जनतेच्या बरोबरीनं संवाद करावा असा माणूस होता, परंतु दुर्दैवानं आजारी पडलो आणि थोडासा उशीर झाला. क्षमस्व. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या नंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षाची भूमिका आपणा सर्वांच्या समोर आम्ही विशद करू पाहतोय. काँग्रेस पक्षानं ही निवडणूक जिद्दीनं, मेहनतीनं आणि सचोटीनं लढवली. हे मला पहिल्यांदा आपल्या सर्वांशी स्पष्ट करायचं. मी काहीतरी बोलेल किंवा आमचा पांडेसाहेब बोलेत, अजून कुणी बोलेल, आम्ही बोलू द्यावं, आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत. पण चिकित्सा करणं, निरीक्षण करणं, मूल्यांकन करणं हे तर आम जनतेच्या हातात आहे, पत्रकार बंधू भगिनींच्या पण हातात आहे. माझा फार आग्रह आहे की याची चिकित्सा कराच. नगरपंचायतीची निवडणूक कशी झाली, प्रत्येक राजकीय पक्षानं आपल्या निवडणुकीची रणनीती आणि भूमिका ही कशी ठेवली, त्यातले मूल्य काय होते, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि संहितेशी ते प्रामाणिक होते का, निवडणूक जनतेकडे जेव्हा जाऊन मतदान मागितलं तेव्हा ते मतदान भूमिकेवर मागितलंय का, त्या भागातल्या प्रश्नांची चर्चा करून विचार विनिमय करून काही त्या संदर्भात चर्चा घडवली का, या सगळ्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे. किती जिंकले एवढ्यावर फक्त मूल्यांकन होऊन चालत नाही, आणि कोणत्याही निवडणुकीचं मूल्यांकन असं होतच नाही. मूल्यांकन करत असताना त्यांना मिळालेली एकूण मतं पण विचारात घ्यावे लागतात. काठावर किती जागा गेल्या त्याचं पण मूल्यांकन करावं लागतं. किती ठिकाणी 2 नंबरला काँग्रेस पक्ष राहिला याचंही मूल्यांकन व्हावं. 11 जागा लढवल्या पैकी 3 जागा आम्ही केवळ आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार त्या जागा त्या प्रभागातलं 18 पगड जातीचं वैशिष्ट्य विचारात घेऊन लढवल्या. अनेक गोष्टींची अडचण आली, आम्हाला तितकं यश आलं नाही अधिकचं मत मिळवण्यामध्ये. पण 16% मतदान मिळवलंय ना आम्ही या निवडणुकीमध्ये. काँग्रेस पक्षानं 16%, 15 वरती काहीतरी पॉईंट आहेत, पण राऊंड फिगरमध्ये मी सांगेल 16%. 16% मतं काँग्रेसने घेतलीत, 12% शिवसेनेने घेतलीत, 12%त 2 जागा मिळाल्या, 16%त आम्हाला 1 जागा मिळाली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि माननीय आमदार साहेब आपणही जरा मूल्यांकन करा की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांना मिळणारी मतं 56%च्या वरती आहे, आणि भारतीय जनता पार्टीला मिळालेली मतांची पर्सेंटेज, टक्केवारी ही 43-44 धरूया, 44%. 44%वर त्यांना मिळालेल्या जागा 12 आहेत, आणि 56%वर आपल्याला मिळालेल्या जागा 5 आहेत. कुणी करायचं आत्मपरीक्षण पहिलं, काँग्रेसनं, सेनेनं का राष्ट्रवादी काँग्रेसनं? मधुकर नवलेनं, मीनानाथ पांडेंनी की आमदार साहेब, आपण कोण करणार पहिलं मूल्यांकन, परीक्षण, आत्मपरीक्षण पहिलं कोण करणार? जाहीरपणे सांगतोय आमदार महोदय, पहिलं आत्मपरीक्षण तुम्ही करा. दुसरी गोष्ट लक्षात आणून देतो, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुलनेलाच बरोबर घेतो, बाकीच्यांचं थोडंसं उशिरा बोलू. काँग्रेस पक्ष त्याचा इंडेक्स हा जमिनीपासून 0वर सुरू झाला. मला माहित आहे की काँग्रेस पक्षाचं आमचं अस्तित्व त्यापूर्वी इतकं नव्हतं, वर्षापूर्वी पण नव्हतं. मागच्या वेळेला 3 जागा मिळवल्या, त्यावेळेला त्या राष्ट्रवादी काँग्रेसनं, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमच्यातला जो एकोपा होता त्यातून ते घडलं. आम्ही आत्ता लढलो तो आमचा काँग्रेस पक्षाचा संघटनात्मक इंडेक्स आणि काम जे आम्ही केलं त्याचा पण इंडेक्स एकदा मोजा की. आम्ही 16%पर्यंत गेलो आणि तुम्ही तुमचा इंडेक्स किती खाली आणला.
कोण जिंकलं आणि कोण हरलं हे होऊ दे की एकदा चर्चेचे मुद्दे. किती जागा जिंकल्या हा मुद्दा नंतरचा आहे हो. राजकारण असं कधीच मोजलं जात नाही. ना राज्य पातळीवर मोजलं जात, ना राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर. वेगवेगळे नामांकित पत्रकार आणि विचारवंत राजकीय विश्लेषक सुद्धा बसतात ना, तेव्हा ते फक्त जागा किती निवडून आल्या याच्यावर राजकारणाच्या यशस्वीतेचं गणित करीत नाहीत. ते सगळ्या गोष्टींचा विचार करतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये कुणाचं राजकारण खाली गेलंय आणि कुणाचं राजकारण उंचावलंय. मी छाती ठोकपणे सांगतो, काँग्रेस पक्ष जिंकलाय. आम्हाला राजकीय दृष्टीनं आम्हाला जी लढाई करायची होती आम्ही तिच्यात यशस्वी झालो. 16% पोहोचलो. 11 जागा लढवल्या. 16% मतदान घेतलंय. 16% आमच्या दृष्टीनं मिळालेलं मतदान कमी नाही, कमी नाही. 16% मतदान आम्हाला देणारे अकोले नगरपंचायतीमधील तमाम नागरिक बंधू यांच्या प्रति मी पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. सगळी साधनं तुटपुंजी होती हो, सगळीच साधनं तुटपुंजी. आता निवडणुकीत किती साधनं असतात आपण काही वेगळं बोलायला नको. निवडणूक म्हटलं की पहिल्यांदा विचार केला जातो की किती पैसे खर्च करशील, मनी मसल किती, आणि त्यानंतर इतर मसल्स पण किती आहेत. काँग्रेस पक्षानं हा विचार मुळीच केलेला नाही, हे आमचं वैशिष्ट्य आहे. आम्ही त्या कार्यकर्त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेवरच त्याला उमेदवारी दिलेली आहे. मध्यंतरी सरपंच किंवा काही निवडी करीत असताना गावच्या चावडीवर बसून लिलाव केला जायचा. बेकायदेशीर आहे ते. मी पण आणि आमचा पक्ष पण मानतो ते बेकायदेशीर आहे. मग 4 भिंतीच्या घराघरात बसून मताचा लिलाव काय झाला नाही काय, होत नाही काय, तरी त्याला राजकीय यश मानणार का तुम्ही? लोकशाही व्यवस्थेमध्ये त्याचं पण गौरव किंवा त्याचं पण उदात्तीकरण करणार की काय? अकोले नगरपंचायतीनं किती विकृत निवडणुकीत घेतलंय याचा विचार या निवडणुकीत करणार की नाही? सगळा झालेल्यांचा खर्च खाजगीत अवश्य विचारून बघावा. मतदान कसं झालंय अवश्य बघावं. प्रचार सुद्धा बघा की कसा झालाय. किती लोकांनी प्रश्नावर प्रचार केला, किती राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्या भागातल्या अगर सार्वभौम अकोले नगरपंचायतीच्या प्रश्नांचा विचार करून प्रचार केला. अवश्य त्याचं मूल्यांकन आम जनतेनं करावं, पत्रकार बांधवांनी पण करावं, अवश्य करा. आम्ही प्रत्येकानं त्या त्या प्रभागातले प्रश्न ऐरणीवर आणले, त्या त्या प्रश्नावर आम्ही बोललो आणि ठामपणे सांगितलं की आमचा प्रतिनिधी निवडून द्या, आम्ही हे प्रश्न सोडवू. अनेक प्रभागांमध्ये आमच्या मित्रपक्षांनी कुणीही पण प्रश्नांची चर्चा न करता निवडणूक लढवली. थोडेफार प्रश्न मांडले, ते आम्ही जेव्हा प्रश्न मांडले त्यानंतर ते प्रश्न आलेत. आम्ही जाहीरनामा प्रकाशित केला त्यानंतर ते प्रश्न आलेत. तेव्हा कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवली, त्या निवडणुकीतलं यश कसं मोजताय? तुमच्या संघटनात्मक शक्तीमध्ये वाढ झाली की कमी झाली? पूर्वी तुम्हाला मिळालेले पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मतधारा नाही तर आत्ता 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतधारा, त्या मताच्या पर्सेंटेजमध्ये तुमचा इंडेक्स किती खाली आला ते पण बघा. शिवसेनेनं सुद्धा यापूर्वी भरपूर जागा लढवल्यात की, खासदारकी लढवली, आमदारकी लढवली. तुमचे पण इंडेक्स जरा तपासून बघा की. आणि काँग्रेस पक्षाचा पण कालच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा इंडेक्स तपासा, आलेख तपासा. आम्ही जिंकलोय. एका जागेवर आमचा उमेदवार विजयी झालाय, प्रदीप नायकवाडी विजयी झालेत. 5 जागेवर आम्ही 2 नंबरला आहोत आणि 3 ठिकाणी अत्यंत दुर्दैवानं 3 ते 5 मताच्या फरकाने आम्ही पडलोय. ज्या ठिकाणी आम्ही 3 ते 5 मताच्या फरकानं पडलोय आणि जिथं विजयी झालोय, आमदार साहेब खरं सांगाल काय जनतेला, ही 4च जागा आम्ही मागत होतो. ह्या 4च जागा. आता तरी सांगा की सगळ्यांना, आघाडी कुठं फिसकटली आणि आमचं काय चुकलं? दोष कुणाला देता? दोष देण्याचं प्रयोजन काय? कशासाठी आम्हाला दोष देताय? निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागलेत.
एक जागा आमची जिंकून आली, दुर्दैवानं 2, 3, 5 मतांच्या फरकानं आम्ही पराभूत झालोय. त्याचा दोष आम्ही इतर कोणाला देणार नाही. आमच्या निवडणूक प्रचार यंत्रणेला मात्र अवश्यपणे देऊ. पण इतर ठिकाणी सुद्धा फार चांगली लढत दिली की आम्ही. 4 नंबरमध्ये सुद्धा लढलो की आम्ही. उत्तम रीतीने आम्ही तिथं मतदान मिळवलंय की. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही राहिलोय की. या सगळ्या गोष्टींचा विचार या निवडणुकीत करावा. काँग्रेस पक्ष आपल्या ध्येय धोरणाच्या बरोबरीनं राहून ही निवडणूक काँग्रेसनं लढवली आणि आम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे आम्ही जिंकलो. पण आता आमच्या बाजूनं आम्ही कधीच असं म्हणणार नाही, पण तुमच्या बाजूनं आत्मपरीक्षणाचा मुद्दा जर राष्ट्रवादी समोर ठेवायचा ठरला तर मी ठेवील. मात्र ही प्रौढी मिळवण्याचा माझा प्रयत्न मुळीच नाही. पण आता तरी विचार करा की काँग्रेसशिवाय तुमचं काय, हे तर निवडणुकीत स्पष्ट झालंय की. काँग्रेसला मिळू द्यात 1 जागा, तुम्हाला मिळू द्यात 2 जागा, पण काँग्रेसशिवाय तुमचं काय. तेव्हा आघाडी करताना शहाणपणानं करावी, नेतृत्वानं तो शहाणपणा दाखवावा. आघाडी करणं आपल्या हातात असतं. आपल्या पत्रावळीवरचं मोठ्यानं धाकट्याला देणं तर आघाडीतलं यश असतं. धाकट्याच्या पत्रावळीतलं आपल्या पत्रावळीवर ओढणं हे काय आघाडीचं शहाणपण नाही. विद्यमान नगरसेवक जर आमचा 10 नंबरमध्ये होता, ती जागा शिवसेनेला सोडता, राहिलेल्या 2 जागेवर आम्हाला लढायला सांगता. सगळी चुकीची गणित. पण काँग्रेस पक्षानं आपल्यावर नाराज का व्हावं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर आम्ही नाराज यासाठी नाही स्वतःच्याच पक्षातल्या माणसांना न्याय देऊ शकले नाही तर आम्ही कशाला अपेक्षा ठेवायची? आम्ही का ठेवायची? सर्वांना बरोबर घेऊन तुम्हाला निवडणूक लढवता आली नाही. तुमचे दिग्गज नेते ह्या निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेर राहिलेत कितीतरी. संघटन शक्तीचं दिवाळं तुमचं निघालंय. याचं आत्मपरीक्षण आपण अवश्य करावं. अजून निवडणुका बऱ्याच पुढे आहेत. अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी आपल्या सर्वांच्या समोर, आम जनतेच्या समोर मांडू इच्छितो. मायबाप, ह्या मुद्द्याचा खरंच विचार करा. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याचा पक्ष, त्या कार्यकर्त्याचा मुखवटा आणि त्याचं काम याचा काही एकमेकाशी संबंध आहे का जरा तपासून बघा. कितीतरी या तालुक्यातले कार्यकर्ते आणि नेते आहेत की त्यांचा पक्ष घाईघाईनं सांगता येत नाही. आघाडी काय घेऊन बसलोय आपण? फक्त आघाडीच्या नावानं निवडणुका लढवायच्या, आघाडीच्या नावानं बहुमत मिळवायचं आणि आघाडीच्या नंतर टोळ्या निर्माण करायच्या, मग टोळीचं राजकारण सुरू करायचं. जाहीरपणे सुद्धा याच्यावर वादविवाद करण्याची आमची तयारी आहे. आघाडी म्हणजे सर्वंकष सत्ता मिळवण्याचा साधन आणि त्यानंतर मनमानी पद्धतीनं काम करणं हे दुसरा हव्यास आणि विरोधी आपल्या आघाडीतले घटक पक्षांच्या प्रतिनिधींना वश करून आपल्यात घेणं आणि आपली वैयक्तिक ताकद वाढवणं हे कंच्या आघाडीच्या धर्मात बसते हे एकदा बघा की. आणि तरी आम्ही आघाडी करावी तुमच्या बरोबर, तरी आघाडी करावी. मोठ्या माणसानं लहान माशाला गिळावं, निसर्गाचा नियम आहे. आणि त्या नियमानं तुम्ही तुमच्या बरोबर आलेल्या आघाडीतल्या सदस्यांना गिळंकृत करायचं आणि तरी आम्ही तुमचं भक्ष्य व्हायचं. वाह, कुठून निर्णय काढलाय हा? तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आम्ही मान डोलवावी, हा कुठला निर्णय? आमची पण भूमिका आहे, आमची पण अस्मिता आहे, आमचं पण राजकीय क्षेत्रात काम आहे. कितीतरी व्यक्ती गुरुजी इथं बसलेल्या, पांडेसाहेब इथं आहेत, आमचे बाकीचे तरुण कार्यकर्ते. 40 वर्ष सलग काम करतो या तालुक्यात आम्ही. एकाही आंदोलनात आम्ही मागे नाही, एकाही संस्थेच्या उभारणीत आम्ही मागे नाही. कोणती पण संस्था सांगा, असे कितीतरी लोक आहेत. संस्थेच्या स्थापनेत ते नव्हते हो, पण आता संस्था त्यांच्या ताब्यात आहे. आणि ज्यांची संस्था उभ्या केल्यानं लोकवर्गणी गोळा करून
ते त्या संस्थेच्या जवळपास कोसो मैल सुद्धा दूर आहेत, जवळ नाही. हा राजकारणाचा भाग नाही. ही राजकारणातली वासनांध वृत्ती नाही. ही राजकारण करण्याची प्रवृत्ती चांगली आहे. आणि मग आघाडीच्या साठी एवढा अट्टहास धरता. गुलाम आहोत काय तुमचे आम्ही? तुम्हाला मोठेपणा मिळावा, तुमच्या जागा मिळाव्यात, तुमच्या हाती सत्ता मिळावी आणि आम्ही फक्त मांडलिक राजासारखे तुमच्या चरणापाशी बसा. बस हे सगळं नाही चालणार, इथून पुढे सुद्धा नाही. राजकारण करू, अस्मितेचं करू. राजकारण करू, पक्षाच्या आपल्या विचाराचं करू. राजकारण करू, ते आत्मसन्मानाचं पण करू. अकोले तालुक्याच्या इतिहासाचा आत्मसन्मान हा आत्मा आहे. तमाम आदिवासी रयतेनं आत्मसन्मानाच्या साठी शेकडो वर्ष ते लढलेले आहेत. राघोजी भांगरेंचं नाव घेताना आत्मसन्मानासाठी लढलेला हा माणूस आहे. आम्ही पण लढू आत्मसन्मानासाठी. आत्मसन्मान शाबूत ठेवून आमच्या बरोबर बोला. राज्यातल्या आघाडीनुसार तालुक्यात आघाडी होईल. पण आमच्या बरोबर वागण्यात आणि बोलण्यात जर पक्षाचा सन्मान होत नसेल तर आमच्या बाबतची अपेक्षा आपण न ठेवणं कधी पण उचित आहे. ह्या सगळ्या गोष्टी खुलेपणानं मांडतोय कारण आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. मला पत्रकारितेचं पण कधी कधी असं वाटतं, सर्वच पत्रकार बांधवांना मुळीच दोष देणार. हे पण मी सांगेल की अकोले तालुक्याच्या पत्रकारितेचा आणि त्यांच्या गुणवत्तेचा सगळ्यात मोठा समर्थक मीच कार्यकर्ता आहे. आज पण पण एखादा अर्धा कोणत्या पद्धतीनं आज वागतोय, काय त्यांची कामाची पद्धत कशी आहे? स्वतःच्या पोर्टलचं नाव सार्वभौम आणि विचार मात्र एका व्यक्तीच्या अधीन राहून. ही पत्रकारिता? रोखोक की साहेबाच्या मर्जीनुसार? रोखोक की साहेबाच्या निष्ठेसाठी? ठरवा की एकदा सगळं. हे निवडणूक लागल्यापासून काँग्रेस पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम आमच्या ह्या पत्रकार मित्रानं केलंय. तो आमच्या मुलासारखा आहे. आल्यावर आम्हीच त्याला डोक्यावर घेतलेला. व्यक्तीच्या भोवती कोणताही पत्रकार जेव्हा राजकारण करतो तेव्हा ते राजकारण पत्रकार या नात्यानं आम समाजाच्या साठी ठरत नाही. व्यक्तीच्या बाजूने जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळ्या संघटनांना आणि व्यक्तींना तुम्ही त्यांच्यावर दोषारोप ठेवून समाजात त्यांची प्रतिमा खाली आणण्याचा प्रयत्न करतायत. व्यक्तींच्या अधीन राहून त्यांच्या हितासाठी पत्रकारिता का समाजाच्या हितासाठी पत्रकारिता हे ठरवून तर घेतलं पाहिजे की. सगळ्याच पत्रकारांचे अनुभव चांगले आहेत, पण होय काही ठिकाणी या चुका झाल्यातच. तुम्ही त्यांच्या बाजूने व्यासपीठावर जाऊन बोला की. कितीतरी पत्रकार आज आपल्या राजकीय विचारानं बोलतायत. त्यांना तो अधिकार आहे आणि त्यांच्याबद्दल मला तर अभिमान. अजून मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो, गोळवळकर गुरुजींचा विचार मांडणारा सुद्धा मी त्याच्याबद्दलचा मला अभिमान आहे. सदैव बाळासाहेब ठाकरे स्वतःचे विचार मांडतात, मला अभिमान आहे. गांधीजींचा विचार मांडणारे काँग्रेस कार्यकर्त्यांचा पण मला अभिमान आहे आणि मार्क्सचे विचार मांडणाऱ्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याचा पण अभिमान आहे. विचारावर किती पण द्वंद्व होऊ द्यावो, पण एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी एखादा पत्रकार आपली पत्रकारिता दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखून त्याची प्रतिमा मलिन करतो, हे सगळ्यात वाईट आहे. असली पत्रकारिता ही राजकारणामध्ये सार्वभौम स्वरूपात, रोखठोक स्वरूपात समाजाच्या हिताची नाही. अजून पण याला काहीतरी बदल व्हावा, चेंज व्हावा ही आमची अपेक्षा. त्याशिवाय अजून एक गोष्ट मला आपल्या सर्वांच्या समोर फार प्रकर्षानं मांडायची आहे. आघाडीचं थोडा वेळ बाजूला ठेवू, पण 2019 मध्ये एक क्रांती झाली असं मानलं तर
2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये क्रांती झाली, तर मग 2021-22च्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रतिक्रांती झाली असं मानायचं का? 2019 विधानसभेची निवडणूक एक ऍक्शन होती, तर 2021-22 नगरपंचायतीची निवडणूक रिॲक्शन आहे, हे मानायचं का? याच्यावर ठेवा की वादविवाद एकदा. मग हे आत्मपरीक्षण कोणी करायचं? हे आत्मपरीक्षण करायचं की नाहीच करायचं? ह्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेनं मनापासून याचा विचार करावा, मनापासून करावा. राजकारणामध्ये व्यावसायिक स्वरूप येऊ नये, राजकारणात सेवाभाव जगावा, राजकारणामध्ये पैशाच्या भोवती राजकारण फिरू नये, राजकारण मूल्य आणि तत्वाच्या भोवती फिरावं, त्या कार्यकर्त्याचं काम आहे त्याच्या भोवती फिरावं. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत सगळ्यात जर वाईट काय घडलं असेल तर यानंतर या तालुक्यातल्या निवडणुकांना उमेदवार मिळणार नाहीत. शेतीवाडी विकून करायच्या काय निवडणुका? लेकराबाळांना उपाशी ठेवून निवडणुका करायच्या काय? कुठून आणायचा एवढा पैसा? ही धनसंपदा आणायची कुठून? आणि जिंकून तरी काय करायचं? मग जिंकायचा उद्देश तर लोकांच्या कल्याणासाठी आहे. मग लोकांच्या कल्याणासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा त्या सभागृहात जाण्यासाठी व्यापार करण्याची वेळ काय येते? अगोदर पेरायचं आणि नंतर सोंगायचं ही नीती काय येते? असं होत असेल तर काय स्थिती आहे? कमालीची वाईट स्थिती आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता जे चाललंय ते काही आम्हाला मान्य नाही. सारखा आक्षेप एक होत होता की बीजेपीवर बोलत नाही. त्याचा काय खुलासा द्यावा हो? बीजेपीच्या विरोधात तर आम्हीच लढलोय. पहा की सगळं रेकॉर्ड बघा. आम्ही जिंकली एक जागा, ती पण बीजेपीच्या विरोधात. आम्ही 5 जागेवर पुढं होतो, म्हणजे 2 नंबरला आहे. आपण 3 नंबरला आहात. जिथे बीजेपीचे उमेदवार निवडून आले, तर एक ठिकाणी सेनेचा उमेदवार निवडून आला, तिथे आम्ही 2 नंबरला आहोत, तुम्ही 3 नंबरला आहात. लढत कशी शिव्या देण्याची करायची का? लढत कशी घाणेरड्या शब्दांची शब्दफेक करून करायची का? लढत बदनामीसाठी नको ते घाणेरडं करायची म्हणजे काय? ती काही लढत आहे का? अरे लढलो की तत्वासी भाजपच्या बरोबर, म्हणून तर आम्ही त्यांच्याबरोबर 2 नंबरला आहोत. जिथं 3 जागेनं आमचा उमेदवार गेला तिथं भाजप आली, जिथं 5 जागेनं आमचा उमेदवार गेला तिथं भाजप आली, जिथं 10-12 मतांनी आमचा उमेदवार गेला तिथं भाजप आली, जिथं आमचा उमेदवार जिंकला तिथं भाजपा पराभूत झाली. ही सगळी गणितं आकडेमोड बघा की एकदा. मग काय खुलासा करायचा त्याचा आम्ही? आणि म्हणून त्याचा खुलासा आम्ही करीत नाही. शहाण्यांना हे सांगण्याची आवश्यकता नाही. अजून काही शब्द आम्हाला नाही मानवत. अनेकांच्या तोंडी नेतेगणांच्या सांगतोय, कार्यकर्त्यांचं ठीक आहे, कार्यकर्त्यांना माफ पण करावं, शब्द चुकू शकतात, पण हे माफ नेत्यांच्यासाठी नाही. हिशोब चुकता करीन हा शब्द अकोले नगरपंचायतीत आला आहे. हिशोब चुकता करील, आमचा आक्षेप आहे या शब्दावर. दुसरं, धोत्र वर उडवली जात आहेत. हे काय विडंबन आहे? हे विडंबन कशासाठी आहे? लढतोय ना आपण एकाची आबरू लुटण्यासाठी तर नाही ना. तेव्हा जे काही राजकारण चाललंय हे राजकारण समाजाच्या दृष्टीने हिताचं नाही. परत तेच सांगेल की काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आमची संहिता जपून ही निवडणूक केलेली आहे. काँग्रेस पक्षानं ही निवडणूक आमच्या दृष्टीनं निश्चितपणे जिंकली. आम्हाला जे हवं होतं ते आम्ही मिळवलंय. आमचं संघटन वाढावं, कार्यकर्त्यांचा एक संच तयार व्हावा, हा संच एका उमेदीनं या निवडणुकीत उतरावा. कुठेही जेवण न मिळता त्यांनी दिवसभर काम करावं, स्वतःच्या खर्चानं काय असेल ते जेवणाचं बघावं. हे सगळं ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय. उमेदवारांनी सुद्धा हाऊस टू हाऊस घेतलाय.
निवडणूक कशी करावी आम्ही आमच्या दृष्टीनं केली. आम्हाला जितके नागरिकांची मतं मिळवायची होती त्या उद्दिष्टांच्या पर्यंत आम्ही पोहोचलोय. 1 जागा मिळाली, 3 जागा सुटल्यात हातून. 1 जागा मिळाल्याचा प्रचंड आनंद आहे. प्रदीप नाईकवाडी निवडून आलेत, पण राहिलेल्या 3-4 जागा हातातून गेल्यात याचं शल्य आहे, दुःख पण आहे. त्याच्यासाठी कुणी काही बोललं तरी अंतःकरण मोकळं करायचं झालंच तर 2 दिवस त्याची झोप पण आलेली नाही. पण अजून वेळ गेलेली नाही. पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही आम जनतेच्या समोर आज मांडलेल्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतची चर्चा आणि शयनिशा योग्य रीतीनं होणार असेल तर अवश्य विचार होईल. पण मागचेच पाडे 55 तर आम्ही मात्र अधिक आक्रमकतेने पुढे. याच्यामध्ये मात्र आम्ही मागे राहू असं मुळीच नाही. त्यानंतर पुढच्या निवडणुका आहेत, ज्या निवडणुका सहकारी संस्थांच्या आहेत. त्याबद्दल सुद्धा काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, निसंदिग्ध भूमिका आहे. त्या संस्थेचा जो सभासद असेल, दूध उत्पादक असेल, अगर तो ऊस उत्पादक असेल, त्याच्या हिताचं संवर्धन करणं आणि त्या संस्थेची एकूण आर्थिकसह एकूण स्थिती उत्तम राखणं यासाठी काँग्रेस पक्ष अहम भूमिका निश्चितपणे त्या बाबतीत निभावेल आणि योग्य वेळेला योग्य ती भूमिका घेईल. योग्य वेळेलाच घेऊ आणि योग्य तीच घेऊ, याच्यात आमच्याकडनं काही पण गल्लत होणार नाही. तेव्हा तमाम नागरिक बंधू भगिनीनो, काँग्रेस पक्ष ह्या नात्यानं आमच्या बरोबर राहिलात, मोठ्या मनानं आम्हाला आशीर्वाद दिलात. आपणा सर्वांच्या प्रती मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आमच्याकडनं काही तरीही सुद्धा बोलताना भेटताना काही चूक झाली असेल तरी आपण माफ करावं आणि मायबाप या नात्यानं यापुढे सुद्धा या तालुक्यातल्या स्वच्छ राजकारणाच्यासाठी आमच्या पाठीशी आशीर्वाद ठेवावेत, एवढीच विनंती. मान्य पत्रकार सर्वच या ठिकाणी मान्यवर आहेत, त्यांच्या प्रती पण आभार, धन्यवाद. भाऊ, आपण 2 आजी माजी आमदारांच्या विरोधात वैचारिक लेवलवर आणि जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली. काँग्रेस पक्षावरील तुमचा आत्मविश्वास काय सांगतो? काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास आमचा खरंच दुणावला आहे. आम्ही तुमच्याबरोबर बोलतोय, औपचारिकता मुळीच नाही. आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये नवी उमेद आलेली आहे की काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून आपण या तालुक्यातलं राजकारण आपण बदलू शकतो. कोणत्या अर्थानं पण आम्ही सत्तेवरी येऊ की येणार नाही या अर्थानं म्हणत नाही, पण या राजकारणामधला एक निर्मळपणा जो यायला पाहिजे ना, तो यावा असं आम्हाला अपेक्षित आहे. त्या पक्षाचं राजकारण सगळ्यांनी करावं आणि त्या विचारानं करावं, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे. पण सुस्पष्टता असावी. जसं मी एकदा मागे सांगितलं होतं की दादासाहेब रुपवते आणि मुरलीधर मास्तर नवले हे एकमेकांच्या विरोधात भाषणं करायची. आम्ही सुद्धा ब्राह्मणवाड्याला गेलो की भाऊसाहेब हांडेंच्या विरोधात भाषणं करायचो आणि आम्हाला वडिलांसमान असलेलं ते म्हातारं कुठंतरी हॉटेलमध्ये बसलेलं असायचं. सभा संपली की ते आमच्याकडे यायचं, बरं भरपूर बोलले म्हणायचं, चला आता नाश्ता करू म्हणायचं. हा जो काही प्रेम राजकारणामध्ये एकमेकाच्या बद्दलचा असता आदर, हा कधी टिकेल? आपलं भांडण वैचारिक आहे असं असेल तर टिकेल, पण आता फार दुश्मनीपर्यंत पोहोचलंय हो. म्हणून मला असं वाटतं की आम्ही ती उमेद बाळगली कार्यकर्त्यांनी आणि आम्ही या तालुक्यामध्ये परत एकदा काँग्रेस विचाराचं राजकारण करू. आणि काँग्रेस विचाराचं राजकारण करत असताना प्रश्नांच्यासाठी अवश्य जेवढी जोखीम आहे तेवढी पण घेऊ. अगदी नगरपंचायतीच्या बाबतसुद्धा आता जरी आम्हाला एकच उमेदवार मिळाला असला तरीसुद्धा नामदार थोरात साहेबांच्याकडनं ज्या ज्या प्रश्नांच्यावर आम्ही चर्चा केलेली आहे ना, त्या सगळ्या प्रश्नांच्यासाठी आम्ही काम करणारच. आम्ही पाठीमागे नाही थांबणार. भाऊ, तुम्हाला काय वाटतं, आमदार किरणजी लामटे साहेबांची हरकत असताना ज्या नेत्यांनी मधुकररावजी नवले साहेब आणि मीनानाथजी पांडे साहेब तुम्हा दोघांना राष्ट्रवादीत प्रवेश नाकारला, त्या नेत्यांना आपण काय उत्तर द्याल आणि राष्ट्रवादी पक्षात न जाता काँग्रेस पक्षामध्ये गेल्याचा आपल्याला तोटा झाला की फायदा? हा प्रश्न आमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे, कदाचित आम्हाला व्यक्त होण्यासाठीची संधी आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडं जेव्हा चाललो होतो तेव्हा ते पण राष्ट्रवादीनं निमंत्रित केलं होतं म्हणून चाललं होतं, हे स्पष्ट आहे.
त्याचे सगळे पुरावे एव्हिडन्स द्यायला मी तयार आहे. आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं अधिकचा संपर्क ठेवला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल आमचा निर्णय झाला. पण जिथं कुठं काही बिनसलं असेल ते बिनसलं असतो त्यात. पण आम्हीच उलट शहाणे झालो की आपण बाजूला व्हावं आणि आम्ही तिथून पटकन बाजूला जावं. याचा अर्थ आम्ही काँग्रेसकडे का गेलो नाही, तर यातलं पण एक स्पष्ट कारण एवढंच होतं फक्त की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही पिचड साहेबांच्या बरोबर होतो. चुकीने एक टर्न चुकीचा घ्यावा म्हणून तसं भाजपकडे गेलो आणि वळून परत आलो तर राष्ट्रवादीत आलो असा त्याचा अर्थ होता. तर मग आता जाहीरपणे पक्षात काय येत नाही म्हणून आम्ही ती तयारी दाखवलेली होती. बाकी आणि इथं आल्याचा जर आपण विचाराल तर काँग्रेसमध्ये येण्याचा आनंद नाही, परमानंद आहे. बिलकुल अतिशयोक्ती नाही. या पक्षाचं नेतृत्व हे आज नामदार थोरात साहेब करतायत. पूर्वी श्रद्धेय दादा करत होते. आम्ही मुळात ह्याच कार्यक्षेत्रात ह्याच विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. आम्ही दुसरीकडे जाणार कुठं आहोत आम्ही. अजून एक गोष्ट आहे की बुवासाहेब नवले हे 1940चे काँग्रेस पक्षाचे तत्कालीन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. कम्युनिस्ट पार्टीचं व्यासपीठ जेव्हा आम्हाला असं वाटतं की काही वैचारिक मतभेद नसले तरी काही व्यक्तिगत मतभेद जर निर्माण झाले तर जवळचं व्यासपीठ काँग्रेसच होता. निसर्गतः आम्ही काँग्रेसकडेच जाणार आणि आम्ही तिथे आनंदी आहोत. आम्हाला बिलकुल खंत नाही, दुःख नाही आणि यापुढे पण आम्ही आपणाला वेळोवेळी दिसेल की काँग्रेस पक्षाच्यासाठी अविरतपणे आम्ही काम करणार आहोत. पांडे साहेब, आपल्या बोलण्यातून आलं की मागचे प्रतिनिधी ह्या गोष्टीला जबाबदार आहेत. भाजप पक्ष हा आम्हाला खरा मान्यच नव्हता, परंतु 40 वर्ष तुम्ही पिचड साहेबांबरोबरच राहिले आणि भाजप पक्ष तुम्हाला मान्य नव्हता तर तुम्ही त्यात प्रवेश का केला? आणि त्यावेळेस तर आपण त्यांच्यासोबत होतात, मग तुम्ही भाजप पक्ष सोडला आणि वैभव भाऊ जर आमदार झाले असे तर तुम्ही पक्ष सोडला असता का? पवार साहेबांना ईडीने ज्यावेळेस नोटीस दिली त्यावेळेस अकोले तालुक्यातली पहिली माझी प्रतिक्रिया आहे की भाजपची सूडबुद्धीने राजकारण करते हे चुकीचं आहे. मी पवार साहेबांचा समर्थक आहे. एवढंच नाही तर काँग्रेसमध्ये मी 80 सालापासून पिचड साहेबांबरोबर 2000 सालापर्यंत मी प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेतसुद्धा मी आहे. भाजपमध्ये पिचड साहेबांनी जाऊ नये आणि वैभव भाऊनी जाऊ नये हे सांगणारा सुद्धा मीच कार्यकर्ता आहे की पवार साहेबांना त्यांनी सोडू नये. परंतु साहेबांविषयी आदर म्हणा किंवा नेतृत्वाविषयी निष्ठा म्हणा ही निवडणूक तोंडावर आली होती आणि कधीही त्यांच्या विरोधात मी कधीच निवडणूक केलेली नाही. पिचड साहेबांच्या 7ही निवडणुकामध्ये पिचड साहेबांच्या मी 80 ते 95 या 7 निवडणुका मी पिचड साहेबांबरोबर अगदी निष्ठेने केलेल्या आहेत. अगदी 95ला जरी काही कार्यकर्ते मी गेलेलो नव्हतो. ह्या निवडणुकीत सुद्धा जर मी निवडणुकीपासून बाजूला गेलो असतो तर तो एक व म्हातारपणी व खिंडीत आम्हाला सापडवलं आणि माझे कार्यकर्ते बाजूला गेले असं होऊ नये. व्यक्तिगतरित्या त्या व्यक्तिगत प्रेमापोटी भाजपचा विचार मान्य नसतानाही आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो. परंतु तो विचार कधीच मी पुरोगामी विचाराचा भाऊ आणि पुरोगामी विचाराचे ते भाजपचा विचार आम्हाला न मानणारा होता. व्यक्ती प्रेमापोटी आम्ही त्यावेळेस त्यांच्याबरोबर राहिलो आणि म्हणून आम्ही भाजप सोडलेलं म्हणजे भाजपमध्ये आम्ही प्रवेश केलेला नाही. फक्त पिचड साहेब प्रेम म्हणूनच त्या निवडणुकीत होतो एवढंच. आता परंतु आपण जर आता आघाडी पक्षामध्ये जर असते महाविकास आघाडी पक्षामध्ये तर सध्या जे रिझल्ट लागले त्याची परिस्थिती काय असते? काहीच नसतं. आमच्या 4 जागा आल्या असत्या आणि राष्ट्रवादीची फक्त 1 जागा आली असती. ती 7 मताच्या फरकाने गेली फक्त वॉर्ड नंबर 11ची. यापेक्षा वेगळा फरक नसता. फरक फार आहेत. इतर जागा 17 वॉर्डाचे निकाल माझ्याकडे आकडे फार फरक आहे. आमच्या 3 जागा आल्या असत्या म्हणजे 4 काँग्रेसच्या असत्या. राष्ट्रवादीच्या 2च्या ऐवजी वॉर्ड नंबर ती 11ची 3 असत्या आणि सेनेच्या 2च असत्या म्हणजे 8 जागांपर्यंतच मजल होती. यावेळी जसं अँटी इन्कमसी म्हणतात पिचड साहेबांच्या विषयी नकारात्मक लाट होती त्यावेळेस वैभव भाऊच्या नकारात्मक लाटेवर सध्याचे आमदार निवडून आले. तशी नकारात्मक लाट सध्याच्या आमदारांवर आली. नकारात्मक लाटी कामाचं नंतर बोलू. आणि भाऊनी सुद्धा ज्या पद्धतीत उभारणी घ्यायला पाहिजे होती मागच्या साहेबांची क्षमता वेगळी होती. पिचड साहेबांची कामाची ती क्षमताच वेगळी होती, त्याला तोड नाही. आणि म्हणून भाऊनी त्या परिस्थितीत ते 5 वर्षात भाजपचं सरकार असल्यामुळे ते न्याय देऊ शकले नाही अकोल्याच्या प्रश्नांना. आणि मग बरेचसे प्रश्न पेंडिंग आहे ना त्यांच्या काळातले. आम्ही बोलत होतो की तहसील कचेरी पेंडिंगच आहे, 32 गाव पाणीपुरवठा पेंडिंगच आहे, क्रीडा संकुल पेंडिंग. आणि नंतरच्या काळात आघाडी सरकार आल्यानंतर सुद्धा या 2-2.5 वर्षामध्ये अकोल्यासाठी जे करायला पाहिजे होतं तर ते दुर्दैवाने झालेलं नाहीच आहे. ही वस्तुस्थितीच आहे. म्हणून आजी माझी दोघे आमच्या दृष्टीने आहेत.
आजी बी जबाबदार आहे आणि माझी जबाबदार आहे. नक्कीच. एकच शेवटचा प्रश्न. खरं पाहिलं तर सर्वच तालुक्याचे जे पक्ष आहे एका बाजूला होते, त्यावेळेस वैभव पिचड एका बाजूला होते, त्यावेळेस एवढी मोठी टक्कर देऊ शकले पिचडांना, म्हणून पिचडांच्या एवढ्या मोठ्या फरकाने हार झाली. पण ह्यावेळेस ह्या नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतील अशोक भांगरे, विजय देशमुख असतील, विनोद हांडे असतील, अजित नवले असतील कम्युनिस्टचे, विनयजी सावंत असतील आणि तुम्ही सर्वांनी ते डॉक्टर किरण लामटेंना एकटं पाडलं आहे असं नाही वाटत का? नाही नाही, अजिबात एकटं पाडलेलं नाही. किरण लामटेंना आम्ही एकटं पाडलेलं नाही. भांगरे साहेब बाजूला होते, त्यांना ज्या पद्धती, त्यांच्यामुळे ते आमदार आहेत, त्यांना ज्या पद्धतीत सन्मान द्यायला पाहिजे होता, निर्णय प्रक्रियेत घ्यायला पाहिजे होते, ते घेतलेलं नाही. आम्हाला सुद्धा निर्णय प्रक्रियेत घ्यायला पाहिजे होतं, घेतलेलं नाही. बाकीचे तुम्ही नावं घेतली तर ते आमच्या दृष्टीने ते काय तालुक्याच्या सक्रिय सामाजिक जीवनात नाही आहेत उरलेली नावं. भांगरे आहेत, आम्ही काँग्रेसवाले सगळे आहोत. इतर तुम्ही जी नावं घेतली ती तालुक्याच्या कुठल्याच सार्वजनिक जीवनात नाही. आणि त्याच्यामुळं एकटे बिकटे काही पाडलेलं नाही काही. त्यांच्या हातानेच ते एकटे पडलेले आहेत, त्यांच्याच कार्यपद्धतीमुळं आणि त्यांच्या कार्यपद्धतीमुळंच ते एकटे पडलेले आहेत. तरीसुद्धा राष्ट्रवादीचा काही ग्रुप त्यांच्यावर नेते मंडळी होतेच ना तसे, आणि सेनेचे काही जर सगळे नव्हते समजा तरी काही होतेच. परंतु त्यांचा फाजील आत्मविश्वास त्यांना नडलेला आहे. त्यांचा फाजील आत्मविश्वास की कोणाची गरज नाही, माझ्याबरोबर जनता आहे, मला कोणाची गरज नाही, माझ्याबरोबर जनता आहे. तेव्हा ते जनतेने त्यांना उत्तर दिले. आणि हा निकाल काही सर्वदूर तालुक्याचा नाही आहे हो, एक गाव आहे फक्त. 10,000 जनमताचा अंदाज आला आहे फक्त इथं, 10,000 मतं. एकूण मतदारसंघात किती आहे सगळे साधारणतः, एकूण मतदारसंघ 2.25 लाखाचा मतदारसंघ आहे, त्यात 10,000 मताचा कौल आहे हा फक्त. आम जनतेचा तालुक्याचा कौल नाही, हा एका गावची निवडणूक ही फक्त. त्याच्यामुळे पुढं काय रचना होतात पुढच्या लगेच असं काही कोणी स्वप्न पाहू नये. कदाचित लोकांना माझीचं नाही आवडलं, आजी आले, आजीचं नाही आवडतं तिसरा येऊ शकतो ना पुढे. काँग्रेस पक्ष सक्षम आहे ना, आम्ही तिसरा पर्याय काढू शकतो पुढे, असं काय नाही.